आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। क्रेडाई नाशिक मेट्रोकडून स्किल अँड एक्सलन्स सेंटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन। नाशिकमध्ये बांधकाम क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत कामगारांच्या कौशल्यवृद्धीसाठी एक मोठा उपक्रम सुरू झाला आहे। क्रेडाई नाशिक मेट्रोकडून उभारण्यात येणाऱ्या स्किल अँड एक्सलन्स सेंटरचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रकल्पामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला माजी महापौर हिमगौरी अडके, उपमहापौर विलास शिंदे, चेअरमन मच्छिंद्र सानप, लक्ष्मण सावजी, सुरेश अण्णा पाटील, माजी सभापती गणेश गीते, शिवसेना गटाचे अजय बोरस्ते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। सुमारे 33,500 स्क्वेअर फूट जागेवर उभारण्यात येणाऱ्या केंद्रात अत्याधुनिक कार्यालयीन सुविधा, कार्यशाळा, सेमिनार हॉल आणि प्रशिक्षण केंद्राची उभारणी होणार आहे। क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितले की हे केंद्र केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता नव्या तंत्रज्ञान, ज्ञान विनिमय आणि बांधकाम क्षेत्रातील नवकल्पनांचे व्यासपीठ ठरेल। या प्रकल्पाचे डिझाईन अहमदाबादच्या सुप्रसिद्ध मथारू आर्किटेक्ट्स यांनी तयार केले असून अनंत राजेगावकर आणि कृणाल पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। ब्रह्मगिरी पर्वतरांगेपासून प्रेरित वास्तुरचना या इमारतीला वेगळी ओळख देणार आहे। या स्किलिंग सेंटरमुळे बांधकाम कामगारांना आधुनिक प्रशिक्षण मिळून त्यांचे कौशल्य, उत्पन्न आणि सुरक्षिततेत वाढ होणार आहे। प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने बांधकाम क्षेत्राची गुणवत्ता उंचावणार आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष अनिल आहेर, मनोज खिंवसरा, अंजन भालोदिया, उदय घुगे, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख तसेच समिती सदस्य आणि युवा विंगच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। हा प्रकल्प नाशिकच्या विकासातील मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आज कामगार दिनाचं औचित्य साधून क्रेडाई नाशिक मेट्रोने एक अतिशय सुंदर असा निर्णय केला आहे। नाशिक शहरामध्ये मला वाटतं भारतातलं सर्वात मोठं पहिलं असं स्किल अँड एक्सलन्स सेंटर, त्याचं भूमिपूजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास 20 ते 25 कोटी रुपये खर्च करून कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी, स्किल कामगार तयार करण्यासाठी ही इमारत या ठिकाणी बांधणार आहेत आणि त्या कामगारांना या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहे। मला वाटतं नाशिक शहर हे अतिशय वेगाने वाढणारं शहर आहे आणि त्या ठिकाणी मग होणाऱ्या सगळ्या इमारती, रस्ते, ब्रिज, घाट यासाठी अतिशय स्किल कामगार मिळाले पाहिजे, कौशल्य त्यांच्याकडे असलं पाहिजे। यासाठी मला वाटतं या इमारतीचा उपयोग होणार आहे। मला वाटतं की देशामधलं सर्वात मोठं स्किल अँड एक्सलन्स सेंटर हे या ठिकाणी तयार होतं। क्रीडाची सुरुवातसुद्धा नाशिकमध्ये झालेली होती आणि आता आपण बघतोय की जवळपास 22 वर्षांनी 22 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी त्याची सुरुवात या ठिकाणी क्रीडाची इथूनच झालेली होती आणि या देशाचं सर्वात मोठं स्किल एक्सलन्स सेंटर ते या ठिकाणी बांधत आहेत। मला वाटतं यामुळे या कामगार आहेत त्यांना अतिशय चांगलं प्रशिक्षण मिळणार आहे, चांगलं काम ते करू शकतील, चांगलं दर्जेदार काम ते करतील, चांगल्या इमारती, रस्ते, ब्रिज आमच्याकडे या ठिकाणी तयार होतील आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। पुन्हा कामगारांना महाराष्ट्र दिनाच्या आणि बौद्ध जयंतीच्या या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा। सर्वप्रथम मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे की आज कामगार दिनाच्या दिवशी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली की आम्ही इथे स्किल व एक्सलन्स सेंटर आणि क्रीडा ऑफिसचं भूमिपूजन करू शकलो आणि याच्यासाठी आपले कुंभमेळा मंत्री माननीय गिरीशजी महाजन तसेच महापौर, उपमहापौर, इतर सगळे पदाधिकारी सगळे या भूमिपूजनाला हजर होते। नाशिककरांच्या सेवेसाठी हे स्किल आणि एक्सलन्स सेंटर, ट्रेनिंग सेंटर येत्या 2 वर्षामध्ये इथे तयार होणार। अतिशय अभिमानाची बाब अशी का भारतात पहिल्यांदा किंवा एकही ठिकाणी एवढं मोठ्या स्केलमध्ये नसेल असं स्किल सेंटर आपल्याकडे बनण्याची तयारी होत आहे आणि मी आमच्या सगळ्या पास्ट प्रेसिडेंट आमच्या सगळ्या क्रीडाचे मेंबर्स यांचा आभारी आहे की त्यांचं सपोर्ट आणि सहकार्याने आम्ही जागा घेऊ शकलो आणि आता हे वास्तुताच भूमिपूजन केलं आहे आणि 2 वर्षात आम्ही पूर्ण करू। खूप खूप धन्यवाद। सगळे जे नाशिककर इथे आले, सगळे वेगवेगळे संस्थेचे पदाधिकारी इथे आले, त्यांचं खूप खूप आभार। आमच्या 2 प्रामुख्याने मागण्या होत्या की TDR आणि प्रीमियम याचं समान रेशोमध्ये वापरावं असं सर्क्युलर आहे। या सर्क्युलरमुळे TDRची कॉस्ट ही वाढलेली आहे
आणि रिअल इस्टेट डेव्हलपरला जेव्हा TDRची कॉस्ट वाढते तर अल्टिमेटली घर महाग होतात आणि कन्झ्युमरवर त्याचा जो आहे परिणाम होतो. म्हणून आमची मागणी आहे की ती पूर्वीसारखं प्रीमियम वापरण्यात यावं आणि चॉईसनुसार प्रीमियम किंवा TDR वापरण्याची मुभा मिळावी. तसेच रिडेव्हलपमेंटमध्ये 9 मीटर रोडवरती ठाणे आणि मुंबईमध्ये काही सवलती अवेलेबल आहेत. त्या जर सवलती नाशिकलासुद्धा अवेलेबल झाल्यात तर नाशिककर अजून कमी किमतात किंवा अफोर्डेबल हाऊसिंगचं अजून निर्माण करू शकतील. म्हणून या 2 प्रामुख्याने मागण्या आपण तिथे केलेल्या आहेत. त्याचनुसार म्हाडाचं जे प्रकरण आपण गेले 15 दिवस पाहतोय त्याचं पण आम्ही ते मागणी केलेली आहे की याच्यामध्ये लवकरात लवकर जे आहे ते जर साहेबांनी मध्यस्थी करून तोडगा काढला तर जे अर्थचक्र आणि जे फ्रेटर्निटी किंवा शहराची बदनामी आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा आम्ही